नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय पठाराचे प्रकार. ओके, जनरली एक्झाममध्ये त्याच्यावर राज्यसेवामध्ये MPSCमध्ये क्वेश्चन विचारला जातो, वन लाईनर किंवा मग जोड्यावर. आपण बघूया घुमटाकार पठार, की जे पठार मधोमधनी उंच आणि चारी बाजूने त्याला उतार असतो, म्हणजे त्याचा आकार असतो घुमटाकार, म्हणून त्याला घुमटाकार पठार म्हणतात. शिलाँगचा पठार हा घुमटाकार पठार आहे. पृथ्वीतील अंतर्गत हालचालीमुळे जमिनीवर जमीन उचलली जाते आणि घुमटाकार तयार होतो. ज्वालामुखी पठार आपल्याला माहितीच आहे, आपले दख्खनचा पठार की जो ज्वालामुखी पठार आहे, की जो लावारस थंड झाड्यामुळे तयार झालेला आहे. त्यात काळी माती असते आणि ती शेतीसाठी खूप उपयुक्त असते. उदाहरण आहे आपले दख्खनचा पठार. त्यानंतर आहे सोपानाकार पठार. तर सोपानाकार पठारामध्ये स्टेप लाईक स्ट्रक्चर होता, पायऱ्यांसारखी रचना होते, तर त्याला म्हणतात सोपानाकार पठार. की ते उताराचा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये उताराचे आपल्याला वेगवेगळे टप्पे दिसतात आणि ते टप्पे शरणामुळे तयार होतात, म्हणजे जमिनीचं जे शरण होतं आणि त्याच्यामुळे तशी रचना तयार होते. तर विंध्य पठार हा सोपानाकार पठार आहे. त्यानंतर आहे गिरिपाद पठार. पर्वतांच्या पायथ्याशी असलेले पठार म्हणजे गिरिपाद पठार. त्याच्यामध्ये खनिज संपत्ती ही भरपूर मोठ्या प्रमाणात असते. उदाहरण आहे छोट्या नागपूरचा पठार. पर्वतांमधून वाहून आलेल्या गाळामुळे ही भौगोलिक रचना तयार होते आणि भौगोलिक हालचालीमुळे हे तयार होतं गिरिपाद पठार. तर आपण इथे एक क्वेश्चन घेतलेला आहे, याच्या आपल्याला जोड्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही मला याचं उत्तर कमेंट करू शकतात. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.